तर आपण सकाळपासून विविध प्रकारच्या शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये जात आहे, जे काल नुकसान झालेलं आहे पावसामुळं. प्रत्येक शेतकऱ्याच्या ज्या शेतात पाणी साचलेलं आहे आणि जे आलेलं पीक आहे हे पूर्ण नुकसान झालेलं आहे. तर आपल्यासोबत युवा शेतकरी सचिन भाऊ जाधव. तर भाऊ, काय तुमचं हे जे पिकाचं आज जे नुकसान झालेलं आहे याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे आणि शासनाकडे तुमची काय मागणी? नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्ही बघू शकता कालच्या या आसमानी पावसामुळे माझा जे हाती आलेला जो घास होता तोंडाचा तो गेलेला आहे. ही मका तुम्ही बघू शकता पूर्ण हार्वेस्टिंगला आली होती. 15-3 वारामध्ये फक्त मला काढायची होती आणि त्याचा मोबदला घ्यायचा होता आणि पैसे भेटणार होते. पण या आसमानी संकटामुळे काय झालं का हे पूर्ण जमीनदोस्त झाले. याच्यात पूर्ण पाणी, तरी याची लवकरात लवकर शासनाने दखल घेऊन पंचनामा करून योग्य ती भरपाई मला द्यावी, मोबदला द्यावी, हीच माझी शासनाकडे विनंती राहील. आणि माझ्याचप्रमाणे सर्व शेतकरी बांधवांचे याच नुकसान झालंय, तरी कोणत्याही क्षणाची विलंब न करता सरकारने सरसगट कर्ज हे करावी, सरसगट मदत करावी, ओला दुष्काळ जाहीर करावा, हीच माझी विनंती राहील सरकारकडे. धन्यवाद. तर शेतकरी बांधवांनो, आपण पाहू शकताय हे पूर्ण परिपक्व झालेलं असं मकीचं खनिज झालेलं होतं आणि हे फक्त आता 8 ते 15 दिवसात पूर्ण काढणीसाठी येणार होतं. आणि आता हे पाण्यामुळे पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुम्ही मका बी पाहू शकताय पूर्ण पाण्यात बुडालेली आहे आणि याचा आता ही उपयोगच होणार नाही याचा. तर बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे. तर शासनाकडं गावकऱ्यांची अशीच मागणी आहे का सरसगट ओला दुष्काळ जाहीर करावा आणि प्रति एकरी 50,000ची मदत जाहीर करावी प्रशासनाने. आणि जे कृषी विभाग असेल त्यांनी लवकरात लवकर पंचनामे करावे. सर्व ग्रामस्थांची व शेतकऱ्यांची हीच मागणी प्रशासनाकडे आहे. धन्यवाद.